myssc.in. भाषा, मराठी भाषा याविषयी आता आपण विचार करणार आहोत. इंग्रजी माध्यमाच्या किंवा इंग्रजी विषयातून आपल्या मातृभाषेकडे, मराठी मनाची, मराठी महाराष्ट्राची आणि मराठी मातीची साध म्हणून हा मराठी विषय, त्याबाबत आपण आता चर्चा करूयात. सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या या सुंदर वळणावरच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. तुमचं आणि तुमच्या जागरूक पालकांचं, आज उपस्थिती पालकांची पण आहे, त्या जागरूक पालकांचंही मनापासून आभार मानते त्यांनी आल्याबद्दल. महत्वाचा टप्पा अशासाठी की तुम्ही आता इयत्ता 9वी पूर्ण करून इयत्ता 10वीच्या अभ्यासाला म्हणजे पुढच्या वर्षी शालांत परीक्षेला सामोरे जाणार आहात. म्हणजे आयुष्याच्या एका निरागस पर्वामधून प्रगल्भ पर्वामध्ये प्रवेश करणार आहात आणि या छोट्याशा अंगणातून जगाच्या विस्तृत प्रांगणामध्ये प्रवेश करण्याच्या दिंडी दरवाजामध्ये तुम्ही उभे आहात. मला असं सांगायचंय की हा दिंडी दरवाजा ओलांडून पुढे जाणं अजिबात अवघड नाही, परंतु या दिंडी दरवाजातून बाहेर जाताना काहीतरी शिदोरी कंसात गुणांची आपल्या हातामध्ये जर असेल तर यशस्वीपणे तो टप्पा आपण पार केलेला आहे असं होईल. आणि त्यासाठी असायला हवी आहे आपल्याजवळ दक्षता, आत्मविश्वास आणि जिद्द. खरं म्हणजे अभ्यासक्रम दर 10 वर्षांनी बदलतच असतो. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याचबरोबर जागतिक स्तरावरच्या घडामोडी आणि आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सक्षम नागरिक बनवणे या उद्देशाने दर 10 वर्षांनी अभ्यासक्रम बदलत असतो. तसाच कालौघाप्रमाणे आत्ताही तो बदललेला आहे. पण तरी सुद्धा SCF 2010 या बदललेल्या अभ्यासक्रमाचं एक स्वतःचं खास असं वेगळं वैशिष्ट्य आहे, व्यापक असा दृष्टिकोन आहे. प्रामुख्याने NCF 2005 हे पायाभूत तत्व ज्याच्यावर आधारित आहे SCF 2010 त्याचं पायाभूत तत्व आहे ज्ञानरचनावाद. आता ज्ञानरचनावाद म्हणजे नक्की काय आणि तो आपल्या विषयासाठी, प्रत्येक विषयासाठी म्हणूयात, कसा लागू होतो किंवा ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन करायचं म्हणजे काय करायचं, तर याबाबत विस्तृत चर्चा आता आपल्याला वेळेअभावी करता येणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की ज्ञानरचनावादाचं जे मूळ सूत्र आहे ते आहे विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करू शकतो. म्हणजे तुम्ही स्वतः ज्ञान निर्माण करू शकता शिक्षकांच्या केवळ मार्गदर्शनाने. पूर्ण शिकवणे, ज्याला स्पून फिडिंग म्हणतो, या स्पून फिडिंगची तुम्हाला आवश्यकता नाही. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे स्वतः अध्ययन करण्याची. प्रश्न आहे तो त्या क्षमतेचा विकास करण्याचा, ज्याला आपल्या एका वेगळ्या शब्दामध्ये आपण स्वयं अध्ययन कौशल्य किंवा स्वयं अध्ययन कौशल्याचं तंत्र तुम्ही जर शिकून घेतलं तर ज्ञानरचनावादाच्या पद्धतीने तुम्ही स्वतः ज्ञानाची निर्मिती करू शकता. नवीन अभ्यासक्रमामध्ये म्हणजे मुख्य म्हणजे इयत्ता 9वीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये जो बहुपर्यायी प्रश्न विचारण्याची पद्धती, निबंध लेखनाच्या विषयातील वैविध्य या गोष्टी आता तुम्हाला माहिती झालेल्या आहे. आणि यावरून एक गोष्ट मात्र तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल की यानंतर आपल्याला आता फक्त धडा वाचणे, प्रश्नपाठ करणे, लिहून परीक्षेत पास होणे हे पुरेसं नाही. प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरून आपल्या लक्षात नक्की एक गोष्ट आलेली आहे की आता आपल्याला रेडीमेड उत्तर कधीच उपयोगाला येणार नाही. कसं असतं मुलांनो की रेडीमेड कपडे विकत मिळतात म्हणून आपण कशीही खरेदी करतो का? कारण प्रत्येकाला कपडे स्वतःच्या मापाचे असावे लागतात. त्यामुळे विचार हा स्वतःचा स्वतंत्र विचार करायचा आणि स्वतःच्या भाषेमध्ये मांडायचा, हे या अभ्यासक्रमाचं महत्वाचं सूत्र आहे. आणि दुसरं म्हणजे हा आहे मराठी विषय. मराठी फक्त विषय नाही, ती भाषा आहे. भाषा म्हणून शिकायची आहे, भाषा समृद्धीसाठी शिकायची आहे. मुख्य म्हणजे माणूस बनण्याकरता. केवळ शिक्षित नाही व्हायचं आपल्याला, तर सुसंस्कारित व्हायचंय. केवळ कामयाब नाही, काबिल
बनण्यासाठी आपल्याला या विषयाकडे बघायचंय. हे सगळं कशासाठी सांगतेय तर मराठी हा विषय माध्यम भाषा आहे. म्हणजे मराठीवर प्रभुत्व मिळवलं तर इतर कुठल्याही विषयाचं अध्ययन सोपं जातं असं विधान मला करायला काही हरकत नाहीये. कारण हीच भाषा आपल्याला माणूस म्हणून लोकांच्या समोर मांडण्यासाठीचं माध्यम आहे. आपले विचार, भावना, कल्पना यांच्या प्रकटीकरणाचं माध्यम आहे. बघा, शब्द असावा फुलासारखा, शब्द असावा फुलासारखा, सुगंध घेऊन दरवळणारा, शब्द असावा झऱ्यासारखा, अमृत घेऊन झुळझुळणारा. शब्दाचं हे सामर्थ्य मराठी भाषेमधनं जितक्या प्रभावीपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल तितक्या प्रभावी आनंद तुम्हाला ही भाषा नक्कीच देईल. हे सांगण्याचं आणखी एक कारण की मराठी विषय येतोय आम्हाला, सोपी आहे, त्याचा काय अभ्यास करायचा असं म्हणून त्याच्याकडे थोडंसं दुर्दैवानी दुर्लक्ष केलं जातं. आपण इंग्रजी माध्यमात शिकत असलो तर मराठी येतच नाही. मला मराठी आवडत नाही, मला मराठी येत नाही. आय नो एवढा एक शब्द इंग्रजीचा आपण कुठेही लावतो पण मराठी करता नाही. आणि या दृष्टीने थोडंसं मराठीकडे दुर्लक्ष केलं जातं. मी हे विधान अर्थातच सरसकट करत नाहीये, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण इंग्रजी, गणित, विज्ञान या सगळ्या विषयांच्या तुलनेमध्ये मराठी विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं. ही मला वाटतं 100% नाकारावी अशी गोष्ट तर नक्कीच नाहीये. पण मुलांनो, आपल्याला सेकंड लँग्वेज म्हणून जरी मराठीचं, हे अर्थात मी फक्त इंग्रजी माध्यमाकरता म्हणतेय, सेकंड लँग्वेज म्हणून मराठीचा आपण अभ्यास करत असलो तर त्याचा अर्थ एवढाच आहे की थोडासा काठिण्य पातळीने सुलभीकरणाकडे कल आहे, परंतु प्रश्नपत्रिका मात्र तुम्हाला प्रथम भाषेसारखी 80 गुणांची सोडवायची आहे. आणि मुख्य म्हणजे ती प्रश्नपत्रिका मराठीतून सोडवायची आहे. कारण मला सांगता येतं, मला येतं, मला धडा समजलाय, मग काय आहे धड्यात? इंग्रजीतून सांगू का, हिंदीतून सांगू का? म्हणजे मराठीची शब्दसंपत्ती कमी पडते. आपल्याला पेपर मराठीतून लिहायचा आहे, बोर्डाने इंग्रजीतून पेपर लिहिण्याची सोय केलेली नाही. त्यामुळे मराठीच्या वरती लिखाणापुरतं प्रभुत्व आपल्याला मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. कसं असतं, एकदा एक आमच्या शेजारची, मी गंमत म्हणून सांगते, टीकात्मक अर्थ घेऊ नका, एक छोटी मुलगी 8वीतली माझ्याकडे आली आणि म्हणली, काकू दुम दलेला म्हणजे काय? दुम दलेला म्हणजे काय? तर मी म्हटलं असं कुठे शब्दच नाहीये, मराठीच्या पुस्तकात आहे. मी म्हटलं नाही अगं, काहीतरी वेगळं असेल. तिने माझ्याकडे अगदी अशा नजरेने पाहिलं की याला मराठीचे शब्द बहुतेक वाचताच येत नाही. आणि मग पुस्तक आणलं, छोटी मुलगी होती, तो शब्द होता दुमडलेला. म्हणजे अशा पद्धतीची चूक नाहीये. आणि म्हणून मी म्हटलं टीका म्हणून नाही, मी एक फॅक्ट म्हणून सांगतेय की असं जर आपण वाचलं तर त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजेल का? नाही समजणार. म्हणून आपल्याला वाचनासाठीचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यापेक्षा अधिक लक्ष लेखनाकडे दिलं पाहिजे, म्हणजे आपल्या हातून तो नीट लिहिला जाईल. 9वीचा टप्पा यशस्वीपणे तुम्ही पार करणारच आहात, परंतु 10वीच्या साठी तो अधिक यशस्वी करण्यासाठी काही तंत्र आणि त्या तंत्रांचा आता आपण थोडासा विचार करूयात. पाठ्यपुस्तकामधील गद्य पद्य पाठ कोणतेही असोत, पाठ्यपुस्तक कसंही असो, पण त्यातला पाठ्यपुस्तकातल्या गद्यपद्याच्या व्यतिरिक्त जो अभिव्यक्तीचा भाग असतो त्या विषयाची तयारी आपण आधी 9वीच्या या संक्रमणाच्या, 9वी नंतर 10वीच्या संक्रमणाच्या काळामध्ये करून ठेवू शकतो. आणि त्यासाठी अर्थातच सगळ्यात महत्वाचं आहे ते भरपूर वाचन. पण ते कसं वाचन? अर्थ समजून. संत ज्ञानेश्वरांची एक ओवी आपल्याला माहिती असेल, तरी अवधान एकले देईजे, मग सर्व सुखासी पत्र घेईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. म्हणजे मी सांगतोय त्याच्यातून सुख मिळेल, पण अवधान देऊन ऐका. मुलांनो, अवधान देऊन ऐकणं म्हणजे काय? अर्थाने ऐकणं. आईने समजा तुम्हाला असं सांगितलं, मी गॅसवर दूध ठेवलेलं आहे, दुधाकडे पाहतो. आई येते, अरे बाबा दूध उतू गेलं. तू काय सांगितलं? दुधाकडे पहा. काय छान उतू गेलं, मस्त दिसत होतं.
पण आईच्या दुधाकडे पहा या सांगण्याच्या बिटवीन द लाईन दुधाकडे लक्ष दे. हा जो आहे अशा अर्थाने जोपर्यंत आपण पाठाचं वाचन करत नाही, आकलन पूर्ण वाचन करत नाही, तोपर्यंत त्याला वाचन म्हणायचंच खरं म्हणजे नाही. शब्दामधली गंमत समजायची असेल तर त्या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे, नाहीतर आनंद मिळणार नाही. तुमची बहीण तिच्या मैत्रिणीबरोबर रस्त्यात उभी आहे, तासभर गप्पा मारते, तुम्ही तिच्याकडे जा, काय ग अजून रस्त्यातच? मैत्रीण म्हणते त्याची, अरे दादा हो, कारण रस त्यातच आहे, रस्त्यात रस त्यातच. या शब्दातली गंमत ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला त्याचा खरा आनंद मिळेल. मराठी ही आनंदासाठी शिकायची आहे, गुण पाठोपाठ येतील. गुणांसाठी मराठी शिकण्यापेक्षा भाषा, समृद्धी आणि आनंद याच्याकरता जर शिकलो तर गुण आपोआपच पाठीमागे नक्कीच येतील. वाचनासाठी आपण अगदी साधं वृत्तपत्रापासून सुद्धा वाचनाला सुरुवात करू शकतो. एक थोडंसं असं म्हणेन की जर आपल्या घरी मराठी वृत्तपत्र येत नसेल, कंसात इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी, तर ते घ्यायचा आग्रह करा आणि मराठी वृत्तपत्र वाचणं. आणि साधं रस्त्यावर जाता जाता तुम्ही रस्त्यावरच्या पाट्या जरी डोळसपणे पाहिल्यात आणि वाचल्यात तर तुमच्याजवळ जाहिरात लेखन, वृत्तलेखन, निबंधामधले असे काही तुम्हाला जे अवतरण घालायचे असतात त्याचा कच्चा माल तुम्हाला त्याच्यामधून मिळू शकतो. 1 तास दिवसातला एकही शब्द इंग्रजीचा वापरणार नाही अशा पद्धतीने आम्ही घरामध्ये बोलतो. संध्याकाळी जेवायला टेबलवर बसल्यानंतर एकही शब्द इंग्रजी बोलायचा नाही. पूर्ण आपला संवाद हा फक्त मराठीत झाला पाहिजे. असा एक प्रयोग घरी करून बघा, कितपत सफल होतो प्रश्नचिन्ह. दुसरा महत्वाचा टप्पा आहे लेखन कौशल्य. रामदास स्वामींची उक्ती आपल्याला माहिती आहे, अखंड वाचित जावे पण दिसामाजी काहीतरी लिहित जावं. कारण नुसतं वाचन उपयोगाचं नाहीये, तर लेखन त्यापेक्षा अधिक जास्त गरजेचं आहे. कारण मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला सांगायला कोणी समोर उभं केलं तर कदाचित तुम्ही चांगलं सांगू शकाल, पण लिखित स्वरूपामध्ये ज्यावेळेला मला काय सांगायचंय, मला काय म्हणायचंय हे जेव्हा तुम्हाला व्यक्त करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला लेखन तंत्र आणि लेखन कौशल्य विकसित झालेलं असलंच पाहिजे. पाठ्यपुस्तकाशिवाय सुद्धा या लेखन कौशल्याचा सराव किंवा अभ्यास आपल्याला करता येतो. कारण पाठ्यपुस्तकामध्ये गद्य पद्य स्थूलवाचन किंवा व्याकरण वगैरे हे जे सगळे घटक आहेत त्या घटकांमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो अभिव्यक्तीचा भाग आहे, लेखन कौशल्याचा भाग आहे, त्याची तयारी आपण आतापासून नक्कीच करू शकतो. पुढील वर्षी येणारं पाठ्यपुस्तक कसंही असू दे, पाठ कोणतेही असू दे, पण त्यातील अभिव्यक्तीची तयारी आपण आज करायला हरकत नाही. तुम्ही ती केलीच पाहिजे. कारण एकदा 10वीचे वर्ष सुरू झाल्यानंतर मुलांनो, तुम्ही 10वीचे वर्ष सुरू झालं की गंमत बघा. आई तू 10वीला आहेस, शेजारचे काय 10वी मग यंदा, पाहुणे घरी कोणी आले काय म्हणतो अभ्यास 10वी ना, म्हणजे सगळीकडून तुमच्या डोक्यावर 10वीच्या टांगत्या तलवारी अशा काही टांगून ठेवलेल्या असतात की मान बाजूला करायला वेळ मिळत नाही. आणि मग अशा वेळी स्पर्धा युग आणि अपेक्षा यांच्या ओझ्याखाली आपण जर इंग्रजी आणि गणिताचा अभ्यास करत बसलो तर मराठीच्या विषयाला वेळ मिळणार नाही. का कदाचित म्हणते मी, विधान नाही करत आहे. तर आपण या ज्या आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची तयारी आज करून ठेवू शकतो, हे मात्र नक्की आहे. त्यासाठी अर्थातच तुम्हाला स्वयं अध्ययन कौशल्य या तंत्राचा विकास करायला पाहिजे. पूर्वी असं म्हणायचे की बीए पर्यंतचं शिक्षण झालं म्हणजे काय झालं. एका खूप मान्यवर व्यक्तीचं विधान आहे की बीए झाला म्हणजे काय झालं तर शिक्षकाशिवाय अभ्यास करायला इतका समर्थ झाला. पण आज मुलांनो, गतिमान जगामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये ती घटना इतकी मागे आलेली आहे की आता तुम्हाला बीएची वाट नाही, दुसरी झालात की शिक्षकाशिवाय अध्ययनाला तुम्ही समर्थ झालात असं आमचं म्हणणं आहे ज्ञानरचनावादीवाल्यांचं. आणि खरंच समर्थ आहात, फक्त त्या कौशल्याचा विकास करून घ्यायचा आहे आणि हेच तुम्हाला ज्ञानरचनावाद शिकवत आहे.
की स्वतःच्या विचार, स्वतःची कल्पना, स्वतःच्या भावना यांनी स्वतंत्र विचार करणं, ब्रेनस्टॉर्मिंग तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, बुद्धिमंथन घरामध्ये छोट्या छोट्या विषयावरती पालकांनी त्यांच्याशी बोलताना बुद्धिमंथन करा आणि त्यांना विचारांना प्रवृत्त करा आणि त्या विचारातून त्यांच्या भाषेची समृद्धी झाली की लेखनामध्ये उतरवणं ही मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.